नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुमचा अर्ज चुकलेला असेल तर त्यामध्ये आता तुम्ही सुधारणा करू शकतात। तो अर्ज तुमचा आता एडिट करता येणार आहे। तर त्यामध्ये जे काही तुम्हाला बदल करायचे आहे तर ते तुम्ही करू शकता। त्या संदर्भात नवीन अपडेट आलेला आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला नारी शक्ती दूध ॲप जे आहे तर ते आपल्याला अपडेट करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर नारी शक्ती दूध असं नाव टाईप करायचं आहे। त्यानंतर ते ॲप आपल्या समोर येईल। ते ॲप आपल्याला अपडेट करायचं आहे। अपडेट झाल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय OTP करून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर इथं 3 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे यापूर्वी केलेला अर्ज। तर आपल्याला यापूर्वी केलेल्या अर्ज नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्या समोर आपण जेवढे काही आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे तर तेवढे फॉर्म आपल्या समोर ओपन होतील आणि जो फॉर्म आपल्याला एडिट करायचा आहे तर आपल्याला त्या फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। त्या नावावरती क्लिक करायचं आहे। ते ओपन केल्यानंतर इथं आपण पाहू शकता कोपऱ्यामध्ये एडिटचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर म्हणजे इथं आपण आपला जो काही अर्ज चुकलेला आहे तर तो आपण इथं एडिट करू शकता। तर आपल्याला जर एडिट करायचं असेल तर आपल्याला एडिट या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं माहिती देण्यात आलेली आहे, काही सूचना देण्यात आलेली आहे। मित्रांनो आपण पाहू शकता भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे। तर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे, ओके म्हणायचं आहे। ओके म्हणल्यानंतर आपल्या समोर आपला जो काही फॉर्म आहे तर तो आपला इथं ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला जी काही माहिती इथं आपल्याला अपडेट करायची आहे तर ती आपण अपडेट करू शकता। आपल्याला जर आपले डॉक्युमेंट हे आपल्याला चेंज करायचे असेल तर आपण इथं कोपऱ्यामध्ये बघा डिलीटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर आपल्याला त्यावरती क्लिक करून आपण आपले डॉक्युमेंट हे डिलीट करून नवीन पुन्हा आपण या ठिकाणी नवीन डॉक्युमेंट हे ॲड करू शकतात। आपल्याला जे काही बदल करायचे आहे तर ते बदल आपण या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।